नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। व्हिडिओ महत्त्वाचे आहे बघा मित्रांनो, इंग्रजीचा आपला पेपर आहे, आता मराठीचा पेपर झाला। मराठीच्या पेपरमध्ये सर्वांना खूप चांगले मार्क मिळाले। आता इंग्रजीचं कसं आहे, इंग्रजी पेपरचा अभ्यास करत असताना आपल्याला खूप चांगलं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि फापट पसारा म्हणजे खूप सारा अभ्यास करण्यापेक्षा कमीत कमी अभ्यास करून आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळू शकतात यावर आपल्याला आता विचार करायला हवा आहे। मग नेमका अभ्यास कुठला केला पाहिजे, नेमकं कुठलं काय वापरलं पाहिजे, मी गाईड वापरलं पाहिजे, अपेक्षित वापरलं पाहिजे का, नेमकं काय वापरलं पाहिजे, तर त्यासाठी मित्रांनो ही व्हिडिओ बनवले। काही इम्पॉर्टंट नोट्स तुमच्यासाठी मी स्वतः काढलेले आहेत। त्या नोट्स जर तुम्ही वाचल्या, संपूर्ण वाचा, त्याच्यामध्ये सगळे घटक आहेत। त्या नोट्समध्ये तुम्हाला त्या PDF फाईलमध्ये तुम्हाला पत्रलेखन, रायटिंग स्किलपासून, पॅसेजेसपासून, तुमचं लँग्वेज स्टडीपासून सगळ्या घटकांवरती डिटेल्समध्ये विवेचन केलेलं आहे। छोट्याच नोट्स आहेत, परंतु त्या नोट्स तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा वाचू शकता। त्याची PDF फाईल मी तुमच्यासोबत आज शेअर करतो। मग आता ह्या नोट्सची PDF फाईल तुम्ही कशी कुठून डाउनलोड करू शकता ते मी तुम्हाला आता आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण पुढे जाण्याच्या अगोदर मी एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हो, या व्हिडिओला लाईक करा, कारण खूप चांगल्या नोट्स, इम्पॉर्टंट नोट्स ज्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्या तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे। ठीक आहे, तर बघा आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊया। सगळ्यात अगोदर या ठिकाणी बघा, आता आपण कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन गुगलवरती आपल्याला जायचं आहे आणि गुगलवरती जाऊन आपण काय करू, पहिले टाईप क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाईप करा। ओके, आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथं बघा पहिली या ठिकाणी एक लिंक येईल, त्यावर जर क्लिक केलं आपण तर इथं आपण या ठिकाणी आपल्या वेबसाईटवरती येऊ। वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी जुन्या प्रश्नपत्रिका पण इथे आहेत, तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा इथून डाउनलोड करू शकताय। IMP नोट्स सुद्धा आहेत, तर आपल्याला IMP नोट्सवरती क्लिक करायचं आहे। तर IMP नोट्सवर क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर आपण इथं येऊयात खाली आणि इथं आल्यानंतर इंग्लिश आहे, गणित भाग 1च्या सुद्धा नोट्स आहेत, तुम्ही इथं क्लिक करून गणित भाग 1च्या पण डाउनलोड करून घ्या। मराठीच्या सुद्धा होत्या, इंग्लिशच्या पण आहेत। लवकरच मी हिंदी आणि इतर विषयांचे डाउनलोड करेल। प्रत्येक पेपरच्या आधी त्या विषयांच्या नोट्स इथं डाउनलोड होणार आहे, त्यामुळे ही लिंक खूप महत्त्वाची आहे। आता इंग्लिशवर जर मी क्लिक केलं तर मला इंग्लिशच्या सगळ्या नोट्स इथं PDF डाउनलोड करता येईल। इथं डाउनलोडवर क्लिक करायचं आणि तुम्ही ही PDF फाईल डाउनलोड करू शकता। बघा याच्यामध्ये सगळं आहे, लँग्वेज स्टडी सेक्शन आहे ज्याच्यामध्ये 10 मार्क आहेत, उत्तरासहित आहेत मित्रांनो, तुम्हाला उत्तरासहित दिले। लँग्वेज स्टडीचे 1 आणि जवळपास 2 उदाहरणं दिलेत बाबा। ओके, लँग्वेज स्टडीचा 1 आणि दुसरा सेट मी 2 सेट दिल्यात, म्हणजे तुमचा जास्तीत जास्त सराव झाला पाहिजे। त्याच्यानंतर इथं टेक्स्च्युअल पॅसेज सुद्धा आहे, त्याच्या डिटेल्समध्ये आहे कुठल्या प्रकारचे प्रश्न टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये आपल्याला विचारले जातात ते डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि 2-2 टेक्स्च्युअल पॅसेज साधारणतः मी तुमच्यासाठी घेतलेले आहेत डिटेल्समध्ये बघा या ठिकाणी। ठीक आहे, तर या नोट्स डाउनलोड करून घ्या। कशा डाउनलोड करायच्या ते तुम्हाला सांगितलं आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवरती जायचं आहे। पहिली गोष्ट गुगलवर जायचं आहे, गुगलवरती जाऊन तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचं आहे आणि या लिंकवर क्लिक करून क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवर क्लिक केलं की त्याच्यानंतर इथं IMP नोट्सवर क्लिक करायचं आहे। IMP नोट्सवर क्लिक केलात की तुम्ही इथं आपल्या या नोट्सवरती याल आणि इथून तुम्ही इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करू शकता अशा प्रकारे। ओके, तर ही PDF फाईल लगेच डाउनलोड करा आणि अभ्यासाला लागा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे ही सगळी PDF फाईल आणि इंग्लिशच्या सुद्धा डाउनलोड करून घ्या। ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या नोट्स कशा डाउनलोड करायच्या हे आता तुम्हाला कळालेलं आहे। तर लगेच आता जा गुगलवरती क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा आणि त्या नोट्स ज्या आहेत त्या आत्ता डाउनलोड करा आणि त्याचा अभ्यास करायला लागा। ओके, बाय मित्रांनो, धन्यवाद।